सांसदों को मैंने बुलाया था चाय पे, उनकी मुलाकात हुई आणि खासदारही आपले सगळे भेटून आले प्रधानमंत्री महोदयांना. शेवटी काय त्यांना आपल्या खासदारांना देखील आपला विकास त्यांच्या मतदारसंघामध्ये करायचा आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा पाठबळ पाहिजेच आणि त्यामुळे हे भेटही त्यांची चांगली झाली खासदारांची. नवीन खासदारांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? नवीन खासदार आता एनडीएत आता नवीन आणि जुने सगळे एकत्र झाले आणि एनडीएची ताकद वाढली. प्रधानमंत्री मोदीजींची ताकद वाढली. आता एक सातत्याने जंतर मंतरवर आंदोलनाच्या अनुषंगाने अमित शहाचा राजीनामा मागितला जातोय विरोधी पक्षांकडून. संसदेत त्यामुळे चर्चा होऊ शकत नाही. खरं म्हणजे संसद सुरू आहे. याच्यामध्ये जे काही चर्चा झाली पाहिजे ज्या विषयावर ती चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकार तयार असताना देखील चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं एक आठवडा होऊन गेला ना तुमचं अधिवेशन, 2 आठवडे होऊन गेले, तरी सुद्धा ज्या पद्धतीने सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे तशा प्रकारची चर्चा करण्यामध्ये पक्षाला काही रस दिसत नाही. विरोधी पक्षाला फक्त बाहेर संसदेच्या आवारामध्ये राजकारण करायचं एवढंच त्यांना कळतंय आणि त्यामुळे त्यांनी सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर संसदेमध्ये विषयावर चर्चा केली पाहिजे, चर्चेला उत्तर घेतलं पाहिजे आणि ते न करता फक्त राजकारण करायचं हे दुर्दैवी आहे. आणि हे जे काही जंतर मंतरवरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा देखील नैतिक जबाबदारी समजून दिलेला आहे. आता ज्यांचं आंदोलन होतं ते तर आपापल्या कामामध्ये आपापल्या शिक्षणामध्ये जे जे काही त्यांना ते आपले व्यस्त झालेत. परंतु आणखी यांचा जे काही राजकारण आहे त्यांच्या आडून जे राजकारण करत होते, जंतर मंतरच्या ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्यांच्या मागून राजकारण, त्यांच्या आडून राजकारण करणं हे करत असताना आत्ता त्यांचं आंदोलन संपलंय, परंतु यांचं काही संपत नाही. आणि त्यामुळे आता राजीनामा धर्मेंद्र प्रधानजींचा पहिला मागितला, तो दिला आणि मोदीजींनी देखील कठोर ऍक्शन घेतल्या. एक जे निर्णय आहेत कायद्यामध्ये बदल केला. जे कोणी आता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळतील किंवा परीक्षा पेपर लीक करण्याचं पाप करतील त्यांच्यावर 10 वर्ष, 10 कोटी, फास्ट ट्रॅक, या सगळ्या ज्या काय एक टास्क फोर्स पण नेमलेला आहे अतिशय तज्ज्ञ लोकांचा. हे सगळं एकीकडे करत आहे, केलेला आहे निर्णय. आणि दुसरीकडे मोदीजी स्वतः या सर्व युवकांच्या बरोबर फेस टू फेस बोलतायत, त्यांच्याशी इंटरॅक्शन करतायत. आणि त्यामुळे मी अगोदरच या ठिकाणी सांगू इच्छितो की विद्यार्थी आणि युथ जो आहे, युवा हा देशाचं भवितव्य आहे, देशाचं उद्याचं भविष्य आहे. आणि म्हणून सरकारने देखील आणि प्रधानमंत्री मोदीजींनी देखील त्यांचा सन्मान ठेवून निर्णय घेतले आणि स्वतः त्यांच्याशी बोलतात देखील आहे. मग आणखी यांना अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे हे केवळ राजकारण आहे. कारण अमित भाईंनी नक्षलवाद संपवला म्हणून राजीनामा मागताय. अमित भाईंनी 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हटवलं म्हणून राजीनामा मागताय. पूर्ण देशातला दहशतवाद, पाकिस्तानी दहशतवाद जो या ठिकाणी संपतोय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या सगळ्या करत असताना यामध्ये अमित भाईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सहकारिता ते त्यांचं ते अगदी तो मंत्र समृद्धी आणि प्रत्येक
सर्वसामान्य कुटुंबापर्यंत सहकाराचं जाळं पसरवण्याचं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने दहशतवाद संपवण्याचं काम ते करतायत आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागताय. ही केवळ राजकारण आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सभागृहामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे. मी यापूर्वी देखील म्हणालो होतो, विरोधी पक्ष नेते म्हणून जो काही त्यांचा अधिकार आहे तो सभागृहामध्ये चर्चा करण्याचा, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते म्हणून आंदोलन करण्याचा पण त्यांना अधिकार आहे. परंतु जंतर मंतरला आंदोलन न करता पंतप्रधान मोदीजींच्या निवासाच्या बाहेर आंदोलन करणं हे पण एक मोठं षडयंत्र होतं आणि म्हणून फक्त राजकीय स्टंट न करता या ठिकाणी पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा केली पाहिजे आणि अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे एक प्रकारचं निव्वळ राजकारण आहे. याच्यामध्ये एकच मी सांगतो, हाती काय एक म्हण आहे ना, हाती चले बाजार, बाकी पुढचं मी काय बोलत नाही. पण सर याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असो, थेट आरोप आहे की विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामध्ये अमित शहानी आदेश दिला. त्या मारहाणीच्या प्रश्नावरती उत्तर द्या. बॅलेट गन चालवण्याचे आदेश त्यांनी आदेश दिले. दिले. हा प्रमुख आरोप. हा प्रमुख आरोप आहे. त्यावर त्याला बोलावं लागेल ना. हे कोण म्हणतंय? विरोधी पक्ष म्हणताय. हा, विरोधी पक्ष म्हणतायत. मग ज्या लोकांनी लाठीचार्ज केला, ज्या लोकांनी ज्या काय आंदोलनामध्ये कार्यवाही केली त्याची चौकशी तर होतेच आहे ना. प्रधानमंत्री महोदयांनी ते सांगितलेलं आहे की त्यांची चौकशी होणार, कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर हे राजीनामा मागण्याचं जे काही नाटक आहे हे राजकारण आहे. त्यांचा हाही आरोप आहे की गेल्या जेव्हापासून ही घटना घडली 20 तारखेनंतर अमित शहा संसदेमध्ये आले नाही. जेव्हा संसद बंद होते तेव्हा अमित शहा येतात आणि लपून छपून काम करतात. अमित शहा येतील, अमित शहा बोलतील तेव्हा हे पळून जातील. अमित शहानी जे केलेलं आहे त्यांचं एक वाक्य पण संसदेतलं मला आठवत आहे की हम खून देंगे लेकिन हमारे देश के जमीन का इंच तुकडा नहीं देंगे. कुठल्या तरी ह्याच्यात तुमच्या सभागृहामध्ये बोललेत ना, भाषण भाषण केलेलं आहे नक्षलवादाच्या वर, 370 वर आणि या देशातल्या दहशतवादावर. त्यामुळे त्यांनी देशभक्ती काय ही दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही.